हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मन भरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्यं. इथं मी पिऊचं आवरलेलं आहे. तिला म्हणजे दूध पिण्यासाठी दिलं होतं आणि श्रीला पण, दोघांना पण सेम कपामध्येच दूध लागतं. नंतर मग स्वयंपाक वगैरे केला. स्वयंपाक केलेलं काही मी शूट केलं नाही, कारण की मला आज घरं जे होते ते आवरायचे होते. आणि 1 महिन्याला तुम्ही अशा पद्धतीचं म्हणजे पूर्ण क्लिनिंग घर करून घेऊ शकता. जे आपले सेल्फ वगैरे असतात ते पुसून, झाडून आणि जाळ्या आहेत त्या 8 दिवसाला एकदा काढल्या तरी चालून जातं. नंतर मग काल आम्ही ग्लासचं टीव्ही युनिट बनवून घेतलं होतं. त्याच्यामुळे मग ते ग्लास बसताना ते ड्रिल वगैरे मारतात, मग त्याचा धुरळा वगैरे पडलेला असतो. त्याच्यामुळे मग आज आवरायला घेतलेलं आणि महिन्यातून एक वेळेस मी हे असं आवरून घेतेच. नंतर मग बाहेरचे जे पडदे होते त्या पडद्याच्या मागं दरवाजाचं आहे, खिडक्या वगैरे आहेत, मग त्या पण मी तिथल्या पण मी जाळ्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत. नंतर मग झाडू मारायला घेतलेलं आहे. आणि एवढं सगळं करताना मला 1 वाजलं होतं हे सगळं आवरायला. सकाळी मी 9 वाजल्यापासून हे सुरू केलेलं. नंतर मग झाडून वगैरे झाल्यानंतर सगळीकडलं नंतर मग मी लादी पुसायला घेतलेली आहे. आता सगळीकडलं झाडून जे आहे ते झालेलं आहे. एकदम डीपमध्ये क्लिनिंग केलेली आहे मी आज. पूर्ण घराची सोफा सेट काढून बाहेर ठेवला, त्याच्या खालचं झाडून घेतले आहे. लादी पुसून घेतलेली आहे आणि बेड काढून त्याच्या खालचं पण झाडून घेतलेलं आहे. चिल्ड्रन रूम जी होती ती पण डीप क्लिनिंग केलेली आहे. बेडरूम केलेली आहे आणि हॉल, किचन मी 8 दिवस पहिलंच क्लीन केलं होतं. त्याच्यामुळे आज काही किचन क्लीन करायचं म्हणजे पडलं नाही. तर तुम्हाला दाखवते छोटासा व्ह्यू घराचा, जास्त काही दाखवत नाही. चलो. तर इकडचं पूर्ण क्लिनिंग करून झाले. फक्त आता 4 वाजता सोफा जो आहे तो लावून घ्यायचं काम आहे. आणि हे पूर्ण असं दिसतंय. आत्ता मला करायची आहे देवपूजा. तर देवपूजा करण्यासाठी मला लागणार आहेत फुलं. तर आपण फुलं आणूया पहिलं आणि नंतर मग देवपूजा करून घेऊया. आता सध्या श्री झोपला आहे, त्याच्यामुळे आवाज जो आहे तो थोडा बारीक काढायचा, नाही तर तो उठून बसतोच. तर देवपूजेला आज उशीर झालेला, म्हणजे 2 वाजले होते, कारण की एवढं सगळं काम करायचं म्हणल्यानंतर मग देवपूजा करण्यासाठी 2 वाजलेले. तर मी सगळ्यात पहिलं देवाला दिवा लावला आणि नंतर मग देवपूजा करायला सुरुवात घेतली आहे. ओम नमः शिवाय. हे देवपूजेला म्हणजे देवाला वाहिलेले फुलं जे आहेत ते पण मी त्याचं पण मी रियूज करते. ते फुलं जे आहेत ते मी आपण झाडं जे लावतो त्या झाडाला ते फुलं घालते, कारण की त्याचा खत तयार होतो. नंतर मग देवपूजा केलेली आहे, देवाला आरती केली आणि जप केला. नंतर मग आम्ही दोघांनी मिळून मस्त असं जेवण केलेलं आहे. आणि नंतर मग जेवण झाल्यानंतर जे बुक दिलेलं आहे रामनामाचं, त्याच्यावरती राम राम हा जप चालू होता, लिहित तुम्ही बघू शकता. आणि ह्याचा एक वेगळाच आनंद असतो. मध्ये पिहू पण लिहित होती, मी तिचं कॅप्चर केलेलं नाही, पण उद्याच्याला नक्की मी तिचा व्हिडिओ कॅप्चर करते. चला तर मग बाय बाय.